नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम घाडगे, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती, अर्थशास्त्र विभाग. विद्यार्थी मित्रांनो, या विषयाचा हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. खऱ्या अर्थाने आपण पहिल्या व्हिडिओमध्ये केवळ या विषयाचा असणारा जो काही सिलेबस आहे तो समजून घेतला होता. या आजच्या व्हिडिओमध्ये अर्थात या लेक्चरमध्ये आपण पहिल्या चॅप्टरमधील जो काही पहिला सब टॉपिक आहे तो समजून घेणार आहोत. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक क्वेश्चन आहे आणि तो क्वेश्चन म्हणजे व्हॉट आर द प्रोव्हिजन्स फॉर बँक्स अंडर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. म्हणजेच 1949च्या बँक नियमन कायद्यामध्ये बँकासाठी ज्या काही तरतुदी आहेत, वेगवेगळ्या घटकासंदर्भात ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. या आजच्या लेक्चरमध्ये आपण या कायद्याअंतर्गत बँकेची असणारी व्याख्या, त्याचप्रमाणे बँकेचं वसूल भांडवल किती असलं गेलं पाहिजे, बँकांचा राखीव निधी किती असला गेला पाहिजे, बिगर अनुसूचित बँकासाठी रोख राखीव निधी किती असला गेला पाहिजे, रोख सुलभ मालमत्ता बँकेसाठी किती असली गेली पाहिजे, त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कोणत्या बँकेला ॲज अ बँक म्हणून परमिशन देते, तसेच एखाद्या बँकेला जर शाखा ओपन करावायची असेल तर त्यासाठी या कायद्यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत हे आपण समजून घेणार आहोत. सुरुवातीला आपण या कायद्यामध्ये बँकेची असणारी जी काही व्याख्या आहे ती व्याख्या समजून घेतोया. 1949च्या बँक नियमन कायद्यामध्ये कलम 5(ब) नुसार असणारी जी काही व्याख्या आहे ती म्हणजे बँक व्यवसाय म्हणजे कर्जाऊ देण्याच्या हेतूने अथवा गुंतवणूक करण्याच्या हेतूने मागणी करताच किंवा अन्य प्रकारे परत करण्यायोग्य आणि धनादेश, धनाकर्ष, आदेश किंवा अन्य मार्गाने काढता येतील अशा पैशांच्या ठेवी लोकांकडून स्वीकारणे म्हणजे बँक होय. एकंदरीत आपल्या लक्षामध्ये आलं असेल, कोणताही ग्राहक बँकेमध्ये गुंतवणूक करण्यासाठीच रक्कम बँकेमध्ये ठेवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जातो या 1949च्या बँक नियमन कायद्यामध्ये बँकेचं वसूल भांडवल या संदर्भात काय तरतूद आहे. बँकेचं जे काही भांडवल आहे ते अनेक प्रकारचं असतं, जसं की अधिकृत भांडवल असेल, विक्रीस काढलेलं भांडवल असेल, विक्री झालेलं भांडवल असेल आणि त्यापैकी वसूल झालेलं भांडवल. साहजिकच बँकेचं वसूल भांडवल या संदर्भात या कायद्यामध्ये कलम 11मध्ये जी काही तरतूद आहे ती 2 प्रकारच्या बँकांसाठी आहे. ते म्हणजे भारतात नोंदणी झालेल्या बँकांसाठी आहे आणि भारताबाहेर नोंदणी झालेल्या बँकांसाठी आहे. अर्थातच आपण यामध्ये भारतात नोंदणी झालेल्या ज्या बँका आहेत त्यांच्यासाठी असणारी तरतूद आपण पाहतोया. महत्त्वाच्या यामध्ये 2 तरतूद आहेत आणि त्या म्हणजे एकाहून अधिक राज्यात अशा बँकेचा व्यवसाय असल्यास किमान 5 लाख रुपये वसूल भांडवल असलं गेलं पाहिजे, किंवा जर मुंबई आणि कोलकाता या शहरात अशा बँकेच्या जर शाखा असतील तर त्यासाठी 10 लाख रुपये एवढं भांडवल असलं गेलं पाहिजे. याचबरोबर एकाच राज्यापुरता मर्यादित व्यवसाय असेल आणि मुंबई कोलकाता या शहरामध्ये शाखा नसतील तर मात्र बँकेचं वसूल भांडवल असलं पाहिजे केवळ 1 लाख रुपये. याचबरोबर मित्रहो, आपण भारताबाहेर नोंदणी झालेल्या ज्या काही बँका आहेत त्या बँकेची आपण तरतूद पाहतोया. याच्यामध्ये भारताबाहेर नोंदणी झालेल्या बँकेसाठी वसूल भांडवल आणि राखीव निधी मिळून 15 लाख रुपये निधी असला गेला पाहिजे. तर मुंबई आणि कोलकाता या ठिकाणी अशा बँकेचा व्यवसाय असेल तर किमान निधी हा 25 लाख रुपये असला गेला पाहिजे. म्हणजेच या कायद्यामध्ये भारताबाहेर नोंदणी झालेल्या बँका आणि भारतात नोंदणी झालेल्या बँका यांच्यासाठी वसूल भांडवल किती असलं गेलं पाहिजे हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता आपण पाहतोया या कायद्याअंतर्गत बँकेचा
राखीव निधी किती असला गेला पाहिजे? कलम 17मध्ये तरतूद आहे राखीव निधी म्हणजे बँकेला झालेला जो काही नफा आहे त्या नफ्यातील असा भाग की जो बाजूला काढून ठेवलेला असतो भविष्य काळातील तरतुदीसाठी. कलम 17मध्ये या संदर्भात तरतूद आहे. पहिली तरतूद आहे ती म्हणजे एकूण नफ्यातील शिल्लक भाग आणि लाभांश जाहीर करण्यापूर्वी नफ्याचा किमान 20% भाग हा त्या बँकेने राखीव निधी म्हणून बाजूला काढून ठेवला पाहिजे. दुसरी तरतूद आहे वसूल भांडवल आणि राखीव निधी यांचे एकूण ठेवीशी असलेले प्रमाण हे त्या बँकेनं मेंटेन केलं गेलं पाहिजे. म्हणजे बँकेमध्ये एकूण ठेवी किती आहेत त्या ठेवीचं आणि इकडे वसूल भांडवल आणि राखीव निधी यांचं प्रपोर्शन जे बँकेने ठरवून दिले आहे, RBIने ठरवून दिलेलं आहे या कायद्याअंतर्गत, ते बँकेनं मेंटेन केलं पाहिजे. तिसरी एक तरतूद आहे ती म्हणजे जर बँकेने राखीव निधीतून रक्कम काढून घेतली असेल तर RBIकडे 21 दिवसाच्या आत ती रक्कम काढल्याबद्दलचा अहवाल सादर केला पाहिजे. जर कुठल्याही एखाद्या बँकेने जो काही राखीव निधी बाजूला काढून ठेवलेला आहे त्यातील रक्कम जर काढून घेतली तर रिझर्व्ह बँकेला 21 दिवसाच्या आत त्याबद्दलचा अहवाल सादर केला गेला पाहिजे. आपण पाहतोय आता बिगर अनुसूचित बँकासाठी असणारा रोख राखीव निधी. बँकाचं 2 प्रकारचं वर्गीकरण आपल्याला माहीत आहे, अनुसूचित बँका आणि बिगर अनुसूचित बँका. सूचित बँका आपण कशास म्हणतो किंवा अनुसूचित बँका आपण कशास म्हणतो तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 की ज्यांची दुसऱ्या परिशिष्टामध्ये नोंदणी झालेली आहे आणि ज्या बँका ग्राहकाच्या हितासाठी काम करतात अशा बँकेला आपण सूचित बँका किंवा अनुसूचित बँका म्हणतो. तर या उलट ज्या बँकेची या कायद्याच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये नोंदणी नाही आहे अशा बँकांना आपण बिगर अनुसूचित बँका किंवा बिगर सूचित बँका असं म्हणतो. आपल्याला पाहायचं आहे अशा बिगर अनुसूचित बँकासाठी रोख राखीव निधी या कायद्याअंतर्गत किती असला गेला पाहिजे. कलम 18मध्ये तरतूद आहे जर अशा बँकेने भारतात रोख राखीव निधी म्हणून स्वतःजवळ किंवा RBIच्या निर्णयानुसार जी बँक ठरवली जाईल तेथे चालू खात्यातील शिल्लक म्हणून ठेवणे आवश्यक आहे. दुसरी तरतूद आहे अशा बँकांनी आपल्या चालू खात्यातील ठेवीच्या 3% रक्कम रोख राखीव निधी म्हणून ठेवला पाहिजे. बिगर अनुसूचित बँकासाठी तरतूद काय आहे की चालू खात्यातील ठेवीच्या 3% रक्कम रोख राखीव निधी म्हणून बाजूला ठेवली पाहिजे. कलम 26 नुसार शेवटचा शुक्रवार असेल किंवा सुट्टीचा दिवस असेल तर त्यापूर्वीचा कामाचा दिवस किंवा तारीख विवरणपत्रात सादर केली पाहिजे. म्हणजे कुठलीही बँक RBIला जे काही विवरणपत्र सादर करते त्यामध्ये शेवटच्या शुक्रवारची तारीख असली गेली पाहिजे किंवा जर सुट्टीचा दिवस असेल तर त्यापूर्वीचा कामाचा दिवस किंवा तारीख त्या विवरणपत्रात सादर केली पाहिजे. आता सर्वात महत्त्वाची एक तरतूद आहे ती म्हणजे रोख सुलभ मालमत्ता या संदर्भात. रोख सुलभ मालमत्ता किंवा तरल मालमत्ता म्हणजे लिक्विड स्वरूपात असलेला बँकेकडचा मनी, बँकेकडचा पैसा या संदर्भात असलेली तरतूद कलम 24 अंतर्गत आहे. प्रत्येक बँकेने आपल्या एकूण मागणी आणि मुदत ठेवीच्या 20% रक्कम रोकड किंवा सोने किंवा सरकार मान्य कर्ज रोख्याच्या स्वरूपात ठेवले गेले पाहिजे. बघा पहिली तरतूद काय आहे, बँकेने आपल्या एकूण मागणी आणि मुदत ठेवीच्या 20% रक्कम ही रोख स्वरूपात स्वतःजवळ ठेवली पाहिजे किंवा सोन्यामध्ये ठेवली गेली पाहिजे किंवा शासकीय कर्ज रोख्याच्या स्वरूपात ठेवली गेली पाहिजे. सेकंड प्रोव्हिजन आहे ती म्हणजे प्रत्येक बँकेने प्रत्येक महिना अखेरीनंतर 20 दिवसात RBIकडे रोख सुलभ रकमेचा तपशील मासिक विवरणपत्रात पाठवला गेला पाहिजे. थर्ड प्रोव्हिजन इज निधी मर्यादेपेक्षा कमी असेल तर दंडात्मक कारवाई म्हणून ठरवलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम 3% व्याजदराने RBIला दिली गेली पाहिजे. म्हणजे जर एखाद्या बँकेनं RBIने जी रोख सुलभ मालमत्ता किंवा तरल मालमत्ता ठरवून दिले त्याचं जर पालन केलं नसेल, त्याच्यापेक्षा कमी रक्कम जर असेल तर
त्या बँकेवर एक दंडात्मक कारवाई म्हणून ठरवलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम 3% दराने व्याजदराने RBIला दिली गेली पाहिजे. आणि जर अशी चूक करून जर पुन्हा जर चूक झाली असेल तर 3% ऐवजी 5% व्याजदर हा त्यावर आकारला जातो. मित्रहो, आपण पाहतोय बँकांना परवानगी देणे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जोपर्यंत परमिशन प्राप्त होत नाही तोपर्यंत कुठल्याही संस्थेला बँक म्हणून काम करता येत नाही. कलम 22 मध्ये तरतूद आहे. पहिली तरतूद आहे ती म्हणजे RBIने दिलेला परवाना असल्याखेरीज कोणत्याही बँकेला भारतात बँक व्यवसाय करता येणार नाही. म्हणजे जोपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया परवाना देत नाही, परमिशन देत नाही, तोपर्यंत कुठल्याही बँकेला बँक व्यवसाय करता येत नाही. सेकंड प्रोव्हिजन इज, हा कायदा अंमलात येण्यापूर्वी म्हणजे 1949चा कायदा अंमलात येण्यापूर्वी जर बँक अस्तित्वात असेल तर त्या बँकेला 6 महिन्याच्या आत हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून परवाना मिळवला गेला पाहिजे. आणि नंतर अस्तित्वात येणाऱ्या बँकांनी म्हणजे 1949चा बँक नियमन कायदा अस्तित्वात आला आणि त्यानंतर जर एखादी बँक अस्तित्वात येत असेल तर अशा बँकांनी कोणताही कारभार सुरू करण्यापूर्वी RBIला लेखी अर्ज करून परवाना मिळवला गेला पाहिजे. म्हणजे सेकंड प्रोव्हिजनमध्ये आपण काय पाहिलं की 1949चा बँक नियमन कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी आणि 1949चा बँक नियमन कायदा अस्तित्वात आला तर त्यानंतर बँकेने परवाना मिळवलाच पाहिजे, या संदर्भात तरतूद आहे. थर्ड प्रोव्हिजन इज, जर RBIने परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला तर त्या बँकेला त्या निर्णयापासून 30 दिवसाच्या आत केंद्र शासनाकडे अपील करता येते. जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एखाद्या बँकेचा परवाना हा रद्द करण्याचा निर्णय घेतला तर त्या विरोधात त्या बँकेला केंद्र शासनाकडे अपील करता येते, पण कधी? निर्णयापासून 30 दिवसाच्या आत. चौथी प्रोव्हिजन आहे ती म्हणजे केलेल्या अपीलावरील केंद्र शासनाचा निर्णय किंवा अपील केले नसल्यास RBIचा निर्णय अंतिम राहतो. जर बँकेने RBIच्या निर्णयाविरोधात जर केंद्र शासनाकडे अपील केलं असेल तर केंद्र शासनाने दिलेला निर्णय हा बँकेला लागू होतो. आणि जर त्या बँकेने RBIच्या निर्णयाच्या विरोधात अपील केलं नसेल तर अर्थातच RBIने घेतलेला निर्णय हा बँकेला 100% लागू होणार आहे. एक महत्त्वाची फिफ्थ प्रोव्हिजन आहे ते म्हणजे परवाना देताना RBI काही अटींचं पालन होत आहे किंवा नाही हे पाहते. म्हणजे RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कुठल्या बँकेला थोडक्यात परवाना देते, त्यामध्ये पहिली तरतूद आहे जर बँकेची ग्राहकांच्या ठेवी त्यांनी मागता क्षणी परत देण्याची परिस्थिती असली तर. अतिशय महत्त्वाची तरतूद आहे. खरं तर या कायद्यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत हे तुम्ही अभ्यासण्याच्या अगोदर केवळ जर फक्त एक चिंतन केलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कोणत्या बँकेला बँक परवाना देते तरी तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. तेच मुद्दे याच्यामध्ये आहेत. काय असले पाहिजे? त्या बँकेची ग्राहकाची ठेवी मागणी करता क्षणी परत देण्याची क्षमता असली गेली पाहिजे. जर एखादी बँक ग्राहकाची ठेव परत जर करत नसेल तर तिला बँक कसं म्हणायचं हा प्रश्न आहे. दुसरा मुद्दा आहे बँकेचा वर्तमान किंवा भावी कारभार हा ग्राहकांच्या हितास विरोधी असला नाही पाहिजे. म्हणजे सध्या बँक जी काही काम करते किंवा भविष्यात जी काही काम करेल ते काम असं असलं गेलं पाहिजे, ग्राहकाच्या हितासाठी असलं पाहिजे, ग्राहकाच्या हिताच्या विरोधात नसलं गेलं पाहिजे. पुढची तरतूद आहे ते म्हणजे बँकेच्या व्यवस्थापनाचं स्वरूप ग्राहकाच्या हितास बाधक नसलं पाहिजे. बँकेचं व्यवस्थापन कसं असलं गेलं पाहिजे? ग्राहकाच्या हितासाठी असलं गेलं पाहिजे, ग्राहकाच्या हितास बाधक नसलं गेलं पाहिजे. तरच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्या बँकेला बँक परवाना देऊ करेल. बँकेकडे समाधानकारक भांडवल व त्यातून उत्पन्न प्राप्तीची संभाव्यता असली पाहिजे. बँकेकडे भांडवल कसलं असलं पाहिजे? बँक शेवटी म्हटलं की तुमच्या लक्षामध्ये येते भांडवल समाधानकारक असलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर त्यातून उत्पन्न प्राप्तीची संभाव्यता असले गेलं म्हणजे बँकेनं जी काही गुंतवणूक केली त्यातून त्या बँकेला काय मिळालं पाहिजे? उत्पन्न मिळालं पाहिजे. नाही तर नुसतं बँकेचा खर्च होतो, उत्पन्न प्राप्त होत नाही आहे. अर्थात बँक काय होईल? बुडेल. बँक आर्थिक अडचणीमध्ये त्वरित येईल. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याकडे बारीक लक्ष देते. मित्रहो,
एक याच्यामध्ये महत्त्वाची 6वी तरतूद आहे ते म्हणजे RBI दिलेला परवाना रद्द सुद्धा करू शकते, जसे की बँकेने भारतात व्यवसाय करणे बंद केले असेल, अटींचं पालन होत नसेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांना बँक परवाना देते, परंतु दिलेला बँक परवाना हा काढून सुद्धा घेते. काढून कधी घेते? जर भारतात व्यवसाय करणं बंद केलं असेल किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ज्या अटी बँकासाठी ठरवून दिलेत, बँकासाठी जे काही नियम ठरवून दिलेले आहेत त्याचं जर पालन होत नसेल तर बँक परवाना काढून घेतला जातो. पुढची एक तरतूद याच्यामध्ये आहे आणि ती म्हणजे शाखा उघडण्यास परवानगी देणे. काय करणे? शाखा उघडण्यास परवानगी देणे. म्हणजे एखादी बँक अस्तित्वामध्ये आहे, एखादी बँक आहे अस्तित्वामध्ये आहे आणि अस्तित्वात असणाऱ्या बँकेला काय करायची? न्यू ब्रँच ओपन करावायची, म्हणजे नवीन शाखा ओपन करावायची. तर त्यासाठी काय तरतूद आहे? कलम 23मध्ये तरतूद आहे. एकतर बँकेच्या शाखांना परवानगी देण्यासंदर्भात अशा शाखांचं वर्गीकरण 3 भागामध्ये केले आणि ते म्हणजे नंबर 1 आहे भारतात स्थापन झालेल्या बँकांनी आपल्याच देशात इतरत्र शाखा उघडण्यासाठी परवानगी मागितल्यास, म्हणजे भारतात स्थापन झाली आहे आणि आपल्या देशात इतर ठिकाणी शाखा उघडायची. दुसरी शाखेचा प्रकार आहे भारतातच स्थापन झाली मात्र तिला विदेशात शाखा ओपन करायची. आणि तिसरी एक प्रकारची बँक आहे विदेशात बँक स्थापन झाली पण तिला मात्र भारतात शाखा काय करायची? उघडावायची आहे, सुरू करावायची. तर अशा शाखांसाठी तरतूद आहे. पहिली तरतूद आहे RBIच्या परवानगीशिवाय कोणत्याही बँकेला नवीन शाखा सुरू करता येणार नाही. ही तर उघड आहे की जोपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया परमिशन देत नाही, परवानगी देत नाही, तोपर्यंत बँकेला शाखा सुरू करता येणार नाही आहे. सेकंड प्रोव्हिजन इज कोणत्याही बँकेला आपली जुनी शाखा पूर्वीचे शहर सोडून दुसऱ्या शहरात स्थलांतरित करण्यासाठी परवानगीची आवश्यकता असते. म्हणजे एखाद्या बँकेला आपली जुनी शाखा ज्या ठिकाणी आहे ते शहर सोडून दुसऱ्या शहरामध्ये जर मायग्रेशन करायचं असेल, स्थलांतर करावायचे असेल तर त्यासाठी RBIच्या परवानगीची आवश्यकता आहे. एक तिसरी अतिशय महत्त्वाची तरतूद आहे. खरं तर ओरलला, प्रॅक्टिकल ओरलला याच्यावर प्रश्न विचारला जातो. प्रदर्शन असेल, परिषदा असतील, मेळावे असतील किंवा यात्रा असतील, यांचा टाईम पिरियड तुमच्या लक्षामध्ये आला असेल. शॉर्ट पिरियड करता हे फंक्शन असतात. अशा प्रसंगी जनतेला बँकिंग सुविधा देण्यासाठी एखादी बँक आपली शाखा असणाऱ्या गावातच जास्तीत जास्त 1 महिन्यासाठी नवीन शाखा विना परवानगी सुरू करू शकते. म्हणजे प्रदर्शन भरलं असेल, परिषदा असतील, मेळावे असेल किंवा यात्रा असेल, अशा प्रसंगी लोकांना बँकिंग सुविधा देण्यासाठी त्या बँकेला नवीन शाखा सुरू करण्यासाठी RBIच्या परवानगीची आवश्यकता नसते. हे लक्षात असू द्या. एक फोर्थ प्रोव्हिजन आहे ती म्हणजे बँकेला आपले कार्यालय किंवा शाखा एकाच गावात स्थलांतरित करावायची असल्यास RBIच्या परवानगीची गरज नसते. एखादी बँक आहे, त्या बँकेला स्वतःचं कार्यालय किंवा शाखा एकाच गावात स्थलांतरित करायची. असं गृहीत धरा की बारामती शहरामध्ये बँक आहे आणि त्या बँकेला स्वतःची शाखा बारामतीमध्येच काय करायची? स्थलांतरित करावायची आहे. असं जर असेल तर त्या बँकेला RBIच्या परवानगीची आवश्यकता नसते. फिफ्थ प्रोव्हिजन इज नवीन शाखा उघडण्यास किंवा स्थलांतरास परवानगी देताना घातलेल्या अटींची पूर्तता न झाल्यास RBI ती परवानगी रद्द करू शकते. ही तर साधी गोष्ट आहे, सिंपल गोष्ट आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कुठल्याही बँकेला न्यू ब्रँच ओपन करण्यासाठी काही नियम किंवा काही अटी लादून देणार आहे. साहजिकच त्या अटींचं पालन त्या बँकेनं शाखा ओपनिंग संदर्भात केलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे मित्रहो, या लेक्चरमध्ये आपण 1949च्या बँक नियमन कायद्यामध्ये बँकेचं वसूल भांडवल किती असलं गेलं पाहिजे या संदर्भात तरतूद पाहिली आहे. दुसरी तरतूद आपण पाहिले
बँकेचा राखीव निधी किती असला गेला पाहिजे त्यासाठी काय तरतूद आहे. त्याचबरोबर बिगर अनुसूचित बँकासाठी रोख राखीव निधी किती असला पाहिजे. त्याचबरोबर या कायद्याअंतर्गत बँकेची रोख सुलभ मालमत्ता म्हणजेच तरल मालमत्ता किती असली गेली पाहिजे. बँकांना परवानगी देताना कोणत्या तरतुदी आहेत हे आपण यामध्ये पाहिलेलं आहे. आणि जर अस्तित्वात असणाऱ्या बँकेला जर नवीन शाखा ओपन करावायची असेल तर त्यासाठी या कायद्याअंतर्गत काय तरतुदी आहेत हे आपण या आजच्या लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे. आपण याच्यावर बारीकरित्या चिंतन करा. तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की एखाद्या बँकेसंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कोणत्या अटी लादून देते, कोणते नियम ठरवते. जे काय तुम्हाला वाटेल त्याच या बाबी या कायद्यामध्ये आहेत. थांबूया या ठिकाणी. लेट अस स्टॉप हिअर. थँक्यू.